हाय गाईज, स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललोय फिरायला. हॉटेलमध्ये तर एंटर केलंय. चला वरती जाऊया ना. तर आज आपण ना व्हेज खाणार आहोत. कारण आज आपण नॉनव्हेज खाणार आहे वाटतं. आम्ही व्हेज खाणार आज आहे. आपण चांगल्या ठिकाणी चाललोय. ते नंतर तुम्हाला समजेलच गाईज. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच कुठे चाललोय ते. वरती येऊन पोचलोय. अरे हे बघा, सगळ्यात जास्त भूक हिला लागली. ये देखो, मला खूप भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे मी आधीच येऊन बसलेली आहे. पण ऑर्डर अजून आम्ही दिलीच नाही आहे. मला पण लागली. मला तर भरपूर भूक लागली आहे. हिच्यामुळे जरा जेवायला लेट झालाय, कारण थांबतच नव्हती. तर आज आपल्याला ट्रीट मिळणार आहे. तेजस पार्सल ओ कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. चला कॅन्सल. चला घरी. चिकन नाही. निलाक्षी देणार आहे. निलाक्षीचा बर्थडे झाला हालीमध्ये, त्यामुळे. आणि ह्याची पार्टी तर राहिलीच आहे, तुम्हाला माहिती आहे. बर्थडेच्या वेळी घेतलेला आहे. निलाक्षी आज पार्टी. चला निलाक्षी पार्टी देते, त्यामुळे काय बियाची गरज नाही. काय घेते निलाक्षी? काय समजत नाही मला. देऊन तर आपण जेवू शकतोच आरामात. पाहिजे ते खाऊ शकतो. नॉनव्हेज खायला गो चालतं ना नॉनव्हेज. तसं पण मी दुपारी खाल्लं. मी पण दुपारी खाल्लं. मग चल नॉनव्हेजच नाही हवं तर आपल्या आपल्यात निलाक्षी येताना व्हेज बोलत होता, आता नॉनव्हेज वरती गेला. दुपारी गाईस मी नॉनव्हेज खाल्लं, तर मला माहिती नव्हतं मी येणार. निलाक्षी मग काय मागवतो सगळ्यांका? चिकन बिर्याणी. चिकन मध्ये काय? बिर्याणी. बिर्याणी. बिर्याणी म्हणजे कोणती पार्टी आहे? बर्थडेची की मोबाईलची? माझ्या बड्डेची. बर्थडेची. मोबाईलची राहिली अजून. मोबाईलच्या नंतर नंतर कधी? नंतर बरं, फर्स्ट टाइम तुम्ही व्हिडिओ झाला, कसं वाटलं तुम्हाला? मस्त ना. नो रिॲक्शन. नो रिॲक्शन. निलाक्षी देताला असं वाटतं तुला? निलाक्षी आमका भांडी घासून नाही लावलं पुढे. सगळ्यांनी चिकन बिर्याणी मागवली आणि राधिकाने प्रॉन्स बिर्याणी मागवली आहे. हां, बघूया. ट्राय कर, सांग कशी आहे. ठीक आहे. ठीक आहे. निलाक्षीने दिले ना, त्यामुळे जरा चांगलंच बनवलं. बर्थडेची पार्टी आहे, फुकट असल्यावर प्रकट. तू कट तिथे आम्ही प्रकट. बरोबर ना? बरोबर. निलाक्षी देताला ना पैसे, नाही सगळे घासूची लागते. तेव्हा दिसतात तितक्या. अजून पण ठाऊक नाही, एकच जास्त आलं. अजून पण सांग. रिटर्न देऊया. चला निघूया ना. हो आता निघूया. काय निघूया ना. निघूया ना. चला निघूया ना. किती वेळ लागणार अजून? किती वेळ लागणार? अजून तरी अर्धा तास लागेल आपल्याला. चालेल. काहीच फायनली आपण लोकेशनला येऊन पोचलोय. आता आपण गाडी लावणार आहोत. बघूया गाडी लावायला कुठे मिळते. राधिकाने तर गाडी लावली आहे. चला बघूया, पुढे लावूया. नाही, कुठे आलोय आपण? आपण बोडकेश्वराच्या जत्रेला आलो आहोत. आपण गर्दी बघू शकता तुम्ही. इथे तर काहीच नाहीये. पुढे बघा किती गर्दी आहे. ती गर्दी बघा, गर्दी भाई. दर्शनाला गर्दी बघू शकता. त्याचा काय नवीन स्नॅपलवर बघू शकता आमच्यातले. स्नॅपलवर जेवढ्या वेळा आम्ही सादर करू तेवढ्या वेळा नवा क्षणिक आहे जे आपल्याला ठाऊक असतं. तरी सुद्धा एक गोष्ट लग्न झालेल्या माणसाच्या आयुष्यात नेहाला ती म्हणजे भांडण. खाल्लं पण मी जी इथे नवरा गोष्टीची कल्पना असेल, ती कितीही प्रेम चिकन असलं, दिलं आम्हाला. काहीही म्हटलं तरी सुद्धा भांडण हा विषय मंदिरात तर आपण जाणार नाही आहोत. आणि त्याला जर आपण भांडणांना प्रेम लिगल परमिशन सुद्धा देण्यात आलेला आहे. एक खरोखर सर्वे करण्यात आला होता की जे काही कारण होतं प्रत्येकाचे छोटं मोठं घरातले थोडी सांगितले. आणि मग त्यावेळी दोघांनाही म्हणजे नवऱ्याला आणि बायकोला प्रश्न विचारण्यात आला की आता या मुद्द्यावरून तुम्हाला एकमेकांशी खूप भांडायचंय का? हे बघा, हे कोणाला तरी आम्ही घेतलं असतं, पण आमची कोण गर्लफ्रेंडच नाही, त्यामुळे आम्ही तर घेऊच शकत नाही. हे बघा, आता ते तसलं काय घ्यायचं ना. आता डायरेक्ट ना भाई, डायरेक्ट आपण चुकलोय. फर्स्ट टाइम आल्यामुळे होतं. चला हे बघा, खाज गोयचा खाज. गोयची लँग्वेज बोलून दाखवा. काय बोला माहिती आहे? थांबा मी सांगतो तुम्हाला. कसे आहात तुम्ही?
कसं आहे पत्रा तू एकदम बेस्ट मरे पत्रा कसं कसं परत बोला. आता कसं आहे पत्रा तू बेस्ट मरे पत्रा अरे बरे रे बाबू. पुढे पर्यंत ऍक्सिडेंट झालं असं ऍक्सिडेंट झाला आता वाचलंय. मी तुम्हाला सांगतो संसाराला लागणार ना एक सगळं सामान फेमस आहे गावंडकर. खूप मोठी जत्रा असते. मी फर्स्ट टाइम आलोय. नाही सर तुम्ही आलात का याच्या आधी? हा लहानपणी आलेलो किती लहानपणी? म्हणजे मी 4-5 वर्षाचा असतो. 4-5 वर्षाचा घेऊन असतो. आले मला. ओके. माझा जन्मच गोव्याला झालाय. अरे वा खूपच सुंदर. ऑप्शनच माझी इथेच ऑप्शनच मला जन्म झालाय ओके. हॉस्पिटलमध्ये. हे बघा आता हे बघा शेंगदाणे शेंगदाणे चणे शेंगदाणे वाटाणे फुटाणे सगळं आहे भाई. सब मिलेगा सब कुछ मिलेगा. लेकिन मागवू शकतो जसं आहे ते. नाही फालतूगिरी नका करू. फुकटच्या मारबीर खायला लावाल. चला नाही तशी नाही मागा पण द्या 2 घेतला तेवढे चोरून आता द्या ना. इकडे पाणीपुरी नवीन काय असतं? इथे पाणीपुरी येतो. पाणीपुरी तर आपल्या कुठं आज पण मिळते. इकडे डॅडी डॅडी नाही हो आपल्याला काय उपयोग आहे सांगा त्याचा. कारमध्ये ठेवणार काय मग आपल्याला काय उपयोग आहे भाई. ट्रेंडिंग विषय आहे इकडे. ट्रेंडिंग विषय आहे भाई. ट्रेंडिंगला चाललेला विषय ये देखो भाई. ट्रेंडिंग विषयच ट्रेंडिंग आहे काय. काढलं ना घेऊचा काय घेतलं पण नाईक सर काय घेतात? नाही होता नाईक सर तुमका ते दोघांचे 200 होते बरं. हा बोला तुमचं सॉरी चुकवलं. महिन्याचा बाळ आहे आमचा त्याच्या भावाचा मुलगा आहे हा. त्याच्याने घेतलं. ओके. चालेल चला. काय पण फालतू खर्च असतो ते बघा. गर्लफ्रेंड बघितल्यानंतर समज. म्हणून तुम्हाला सांगतो भाई गर्लफ्रेंड बनवू नका. हे चला शिवराम हे चल बाय कर आम्ही जातो. बाय कर आम्ही जातो. ट्रेंडिंग विषय भाई ट्रेंडिंग विषय हे. बाहेर पडलोय तर त्यांना वेळ लागणार आहे. बघू आता 10:30 आलेत. आम्ही दोघं निघलो इथून. त्यांना वेळ लागणार म्हणजे ते फिरणार आहेत. त्यांना फिरू दे बोललो. आपण दोघं निघूया. सर जाऊया ना घरी. किती वेळ लागणार आपल्याला जायला? इथून कुठं जायचं आपण? नॉन स्टॉप कुठा तुम्हाला इकडे जायचं आपल्याला सरळ. इथून निघलोय मी. गर्दी भरपूर आहे. बघूया. आणि गोव्याची भाषा पण ऐकायला जरा चांगलं वाटतं. मी पण पहिला होतो 1-1.5-2 महिना गोव्यात होतो. त्याच्यानंतर सर पण आपले गोव्यातले आहे. सरांचा जन्म गोव्यातच झाला. सरांनी मगाशी सांगितलं तसं. आता बघूया. टॅटू वगैरे काढतात इकडे. टॅटू वगैरेचा वेड असेल ना. हे बघा भाई वेड टॅटूचं वेड भाई. तुम्हाला पण टॅटूचं वगैरे वेड असेल ना. माझ्या एका मित्राला टॅटूचं वेड आहे. त्याचं नाव कमेंट करून सांगा. तुम्हाला माहिती असेल. त्याला पण टॅटूचं लय वेड आहे. भरपूर वेळा आपल्या व्हिडिओत पहिल्या व्हिडिओत पण होता आपल्या. तुम्ही त्याला ओळखतच असणार. आणि त्याच्या व्हिडिओत पण असतो मी सगळ्या. त्याचं नाव कमेंट करून सांगा नक्की. त्याचं नाव काय आहे ज्याला टॅटूचं वेड आहे. भरपूर टॅटू आहे अंगावर व्हायच्या. इथून नाईक सर आपल्याला जायचं आहे ना तिकडे. इथून आपल्याला तिकडे जायचं आहे आता क्रॉस करून. मला मी दाखवतो. क्रॉस करायचं. हे बघा सायलेन्सर वगैरे काय लावलेत भाई. मला पण आवडतात मॉडिफाय गाड्या. पण मी करत नाही स्वतः. इकडे बाहेरपर्यंत दुकानं आहेत. बघू शकता तुम्ही. मस्त आहे. चांगलं वाटलं येऊन. गाड्यांचं तर ट्रॅफिक म्हणजे पार्किंग एवढ्या लांबपर्यंत आहे ना भाई. आम्ही गाडी एवढ्या लांब लावून आलोय सांगूच नका. बघ आपल्या इकडे सिंधुदुर्गात एवढी मोठी जत्रा कोणती असते मला कमेंट करून नक्की सांगा. ह्याच्यापेक्षा पण मोठी असते मला वाटतं. चला बाय. आता थोड्या वेळाने भेटू. ही रस्ता चुकलोय. सरांना पण रस्ता माहीत नाही. आपल्याला पण माहीत नाही. मला तर काय भाई मी पहिल्यांदा आलोय. सरांना पण रस्ता विसरले. आता हायवेला जायचं आहे. हायवेला इथून सरळ हा त्यांच्या पाठून चला. दादा आम्हाला मिळाले. दादा आम्हाला हायवेला पोहोचवणार आहे. ते फिक्स आहे. चला फायनली हायवेला येऊन पोहोचलोय. बघूया चला लेफ्ट. ओके सर थँक्यू. हा चला फायनली 12चा टायमिंग झाला आणि आपण कुडामध्ये येऊन पोहोचलोय. सरांना विचारूया. सर कसा वाटला प्रवास? खूपच सुंदर होतं. खूप वर्षांनी मी गोव्याला गेलेलो होतो. जत्रेला खूपच गर्दी होती. खूप छान वाटलं. आणि सरांचं आणि माझं बॉन्डिंग असं आहे ना की सर माझ्यापेक्षा एज नाही. माझ्यामध्ये ना 34 एज आहे ना सर.
तरी पण 10-12 वर्षाचा डिफरन्स आहे. तरी पण सर आणि मी ना एकमेकाला अरे हे ते असं बोलतो. त्यामुळे सरांचं आणि मला बॉन्डिंग जरा चांगलं आहे सरांचं आणि माझं. चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय गाईज.